ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असून सर्वच राजकीय पक्षाकडून पक्ष बांधणी आणि मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू आहेत। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या रविवारी कल्याणमध्ये आल्या होत्या। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबंधित केलेल्या वक्तव्यावर बोलताना सांगितलंय। ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत असं सांगितलं असतं, मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्ता पलटावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का? त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचा गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही असे सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आलंय। मला अशा काही बालिश वक्तव्यांवर फार बोलावं असं वाटत नाही। ज्या पद्धतीने 2 टप्प्यांमधल्या मतदानाच्या एकूण निरीक्षण आणि विश्लेषण येत आहेत त्यावरून भाजपाच्या हे पक्क लक्षात आलंय की महाराष्ट्रातली निवडणूक त्यांच्या हातातनं पूर्णतः निसटलेली आहे। त्यामुळे भाजपचा प्रत्येक माणूस अगदी मोदीजींपासून ते त्यांच्या ब्रिगेडमधले हे जे कंबोज राणे वगैरे जे लोक आहेत यांच्यापर्यंत अशी बेताल वक्तव्य होत राहत आहेत। ज्या पद्धतीने मोदी म्हणाले की माझे आणि उद्धवजींचे संबंध चांगले आहेत किंवा त्यांच्यासाठी रस्ते रिकामे आहेत वगैरे वगैरे, जर असं असतं तर मग उद्धव साहेबांच्या आजारपणाच्या काळामध्ये मोदीजींनी त्यांचे एवढे चांगले मित्र उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांना सत्तापाटावरून खाली खेचण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र रचलं असतं का? त्यामुळे आता फक्त आणि फक्त उद्धव साहेबांचं गुडविल शेअर करण्यासाठी आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्यासाठी जर काही वक्तव्य केली जात असतील तर त्याला काही अर्थ नाही। आणि कंबोज सारख्यांच्या बालिश वक्तव्यांवर तर प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।